काय सांगू बाई बाई कानावर आले काही घरदार इथे सावरता त्या तिकडे भलती गाई हे रंग ढंग बदलून भान विसरून घरच्यासाठी निघते स्वारी बांधून पदरी चार सुखाच्या गाठी संसार वाट चालत आहे हातच्या हाती ते यजमान आणि मी सौभाग्यवती सखी सौभाग्यवती सौभाग्यवती सदा सौभाग्यवती हाँ सौभाग्यवती सखी सौभाग्यवती सौभाग्यवती सदा सौभाग्यवती लक्ष्मी बरी आहेस ना ग? तू काळजी करू नकोस, होईल सगळं नीट. भाऊजी नाही आले अजून? खूप उशीर झालाय ना? लक्ष्मी बोल, तू बोल त्यांच्याशी, सांग त्यांना सगळं. किती दिवस एकटीच टेन्शन घेत राहणार आहेस? त्यांचं पण घर आहे ना ग हे. लक्ष्मी विचार करते मनीषा, याचाही विचार करते. चल येते मी. हसू हस बोल. काय शेठ, कधी येत आहे? का? अरे बायको कधीही घरी येईल. ती आल्यानंतर तू कसे कपडे बदलणार आहेस? लवकर ये घरी प्लीज. बघतो बघते. हाँ ठीक आहे, ठेवते फोन. दिल की ये धड़कन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे नजरों ने. भंडारी, हिच्याविषयी प्रेस कॉन्फरन्स मध्ये तू काहीच डिटेल मध्ये बोललेलं नाहीस. कोण आहे? कळेल कळेल, लवकरच कळेल कळेल. दिल की धड़कन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे आपकी. काय? You know her? She's Bhandari's spine. बोलूच. बाय बाय. सर, आता तुम्ही एक मिनिट घ्या. ऑफिशियली सौभाग्यवतीच्या हिरोईन झालात. थँक्यू. ही तर सुरुवात आहे, अजून खूप काय व्हायचं आहे. आगे आगे देखो क्या होता है. सर Yes. मी येते. अरे थांबा 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 थांबा. तुम्ही कुठे निघाल? सर
ऍक्च्युली उशीर होतोय. कम ऑन, अहो तुमच्यासाठी एवढी पार्टी सगळी अरेंज केली मी आणि तुम्हीच जाताय. नाही, जायला हवं सर, नाहीतर प्रॉब्लेम होईल. प्रॉब्लेम? मला सांगा ना, मी काही तुम्हाला मदत करू शकतो का? सर, आई खूप आजारी आहे. आई? हो, आता आईच आजारी आहे म्हटल्यानंतर काय बोललं नाही का? ठीक आहे, तुम्ही निघा, मी तुम्हाला ड्रायव्हर सकट गाडी देतो, तो तुम्हाला घरी सोडेल. नाही नाही, नको, मी जाते ना. ना मी पाठवतो ना, असं काय करता तुम्ही? डोंट वरी, मी बरं निकी, कार्यक्रम अतिशय छान झाला, मी निघतो आता. दत्ता भाऊ, खरंच तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं, खरंच बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. हो, मलाही खूप बरं वाटलं. बरं, माझ्या गाडीतनं तुम्हाला सोडायची व्यवस्था करतो मी. नाही नाही, गाडी कशाला, मी जाईन ना. ठीक आहे, मग मी असं करतो, मी तुम्हाला दोघांसाठी टॅक्सी मागवतो, तुम्ही टॅक्सीने जा. मॅडम बरोबर असल्या तर चालेल ना तुम्हाला? हो, म्हणजे त्यांना चालत असेल तर. ओके ओके. नाही सर, सर, अरे हे विनम्र, मी जा. मॅडम, मी चांगलं काम करते. एकदा हेअरस्टाईल करून घ्या ना माझ्याकडून प्लीज. नहीं, मैं अपना काम खुद करती हूँ. मॅडम, फक्त एकदा ट्राय करा ना, मी खरंच आई शपथ खूप चांगलं काम करते. तुम्ही ते असं बाहेर थांबवता ते बरं नाही वाटत. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मॅडम पुढे तुमच्याचकडनं हेअरस्टाईल करून घेतील. हा, काळजी नका करू. मॅडम, तुम्ही असं वागलात तर मला कामावरून काढून टाकतील. नाही नाही, असं नाही होणार. कोणाचंही काम जाता कामा नाही. हो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मॅडम, टॅक्सी रेडी आहे. हाँ. मी त्या मुलीला म्हटलं मगाशी की मॅडम स्वभावाने चांगले आहेत, तुमच्याचकडनं हेअर स्टायलिंग करून घेतील म्हणून. नहीं, माझं काम मलाच करायला आवडतं. चांगलं आहे, आनंद आहे. पण कसं आहे ना, तुम्ही जर तिला नाही म्हटलं असतं तर तिला वाईट वाटलं असतं. आणि माणसाला ना कामाचं समाधान हवं असतं, कौतुक हवं असतं. आणि कलाकाराकडे जर काम नसेल ना तर जगणं अशक्य होऊन बसतं, तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही योग्य तोच निर्णय घ्याल म्हणा. आणि हो, तुमची सिरियल मात्र उत्तम होणार, प्रश्नच नाही. थँक्यू.
हा बोल आई. अगं काही नाही, अगदी सहज केला ग फोन. सँडी बाहेर गेलाय आणि हेही त्यांच्या मित्राकडे प्रेस कॉन्फरन्स साठी गेले. म्हटलं बोलूया तुझ्याशी. काय ग, काय करतेस? काही नाही ग, हे आले नाहीयेत अजून कामावरनं, त्यांचीच वाट बघते. बाई रोज एवढा उशीर होणार? नाही म्हणजे आता माहित नाही. नाही मग त्यांना म्हणावं हे बोलून घ्या आधीच त्यांच्याशी. काय ग, पैसे ठरलेत ना? हो. नाही तर पैसे मिळणारच नाही, फक्त गिफ्टच मिळतील. असं नाहीये, पहिल्याच दिवशी त्यांना कामाचा ऍडव्हान्स सुद्धा मिळाला, 10,000 रुपये. 10,000? बरं झालं बाई. हे बघ, आधी ना तुझ्या त्या किराणावाल्याचे पैसे देऊन टाक. खरं सांगू का, मला नाही आवडत तू त्याच्याकडून उधार घेतेस ते. हो देते. उद्या आहेस का घरी? हो. का ग? नाही मी येईन कदाचित. अरे वा, अगं मग ये ना. काय ग, काही विशेष? काही नाही, उद्या सांगते. सगळं ठीक आहे ना? हो चल ठेवते. ठीक आहे. आईला सांगावंसं वाटतंय, पण काही झालं तरी वैभवला घराबद्दल कळता कामा नये. जमेल नाही. खरं सांगू का, त्या दिवशी तुमची ऑडिशन मी ऐकली ना, तेव्हाच मला वाटलं होतं की हा रोल तुम्हालाच मिळणार. कारण ज्या पद्धतीने तुम्ही ऑडिशन केलीत ना, मला असं वाटलं की हा रोल तुमच्यासाठीच लिहिला गेला असावा. हल्ली काय होतं, फार कमी गोष्टी, म्हणजे सादर केलेल्या फार कमी गोष्टी अशा मनाला स्पर्शून जातात, मनात घर करून राहतात. अजूनही तुमचा प्रत्येक शब्द असा माझ्या कानात घुमतोय. म्हणजे आणि खास करून ते वाक्य की नेहमी म्हणतो ना आपण, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. कधीतरी घरच्या लक्ष्मीला उदंड आयुष्य लाभू दे असं म्हणून बघा. वा वा वा, लाजवाब लाजवाब. सुंदर विचार, उत्तम सादरीकरण. खरंच मी सांगतो, तुम्ही खूप छान अभिनेत्री आहात. आणि माझी खात्री आहे की ही जी भूमिका तुमच्या वाट्याला आलेली आहे ना, ती तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण, एक वेगळी कलाटणी देऊन जाईल, माझी खात्री. आणखीन एक गोष्ट सांगायची होती. तुमच्याकडे बघितलं ना की मला माझ्या लेकीची आठवण येते हो. आणि काय योगायोग आहे बघा, तिचंही नाव लक्ष्मीच आहे. आणि माझा जावई नट आहे, मी म्हटलं खूप चांगलं काम करतो तो. आणि मी लॅब कटर होतो पूर्वी, त्यावेळी नेहमी जायचो अशा पार्ट्यांना. मोठमोठ्या लोकांच्या ओळखी होत्या त्यावेळी. पण आता काय सगळंच बदललं म्हणा. माणसं बदलली, कामाच्या पद्धती बदलल्या, तंत्र बदलली. पण आपला हा भंडारी मात्र याच्यातही मागे नाही राहिलेला. काळाबरोबर तो पुढे जात राहिला. बरं मॅडम, मी इथे उतरलं तर चालेल का? मग मी तुम्हाला आधी घरी सोडू आणि मग मी जाऊ? नाही, तुम्ही उतरा ना, मी जाते घरी. बर. हाँ साइड में लेना भाई. बस रोको रोको रोको. बरं. देखो भाई, मैंने टैक्सी का नंबर नोट करके रखा है.
मैडम को अच्छी तरह से घर तक छोड़ना। घड़ी घड़ी वो मिरर में मत देखना, सामने देख के गाड़ी चलाना। हाँ हो साहेब, आरसा खराब झाला म्हणून ऍडजस्ट करतो. हाँ मॅडम, त्या भावना सांगा, सर्व टॅक्सी आणि रिक्षावाले वाईट नसतात. आम्हालाही सोसायटीमध्ये राहायचं आहे, आम्हालाही फॅमिली आहे, बायकांचे आम्हालाही रिस्पेक्ट असतो. उगाच 4 लोकांमुळे सर्व बदनाम होतात. हाँ ठीक है चलो. बरं मॅडम. सॉरी यार, मला निघायला उशीर झाला रे. आता काय उपयोग, बायको आली ना घरी. आता आता काय, माझ्या घरी नाही जाणार कपडे बदलायला. घे कानफाट फोडून टाकी ना. कानफाट काय फोडी, सांगितलं तर लवकर ये म्हणून. एक काम कर, 5 स्टार मध्ये कपडे बदल. तुझं काही डोकं फिरलंय का? आपण चाळीमध्ये राहतो, कॉमन टॉयलेट मध्ये कसे बदलणार कपडे? कुणी आलं म्हणजे? त्याच्याशिवाय चांगला पर्याय तुला काही सुचतोय नाही ना? एक काम कर, तळमजलेला सिनियर सिटीजनचे आहेत ना, तिथे जा. काय दे, ठीक आहे, तू लक्ष ठेवा. हा मनीषा, मी विचार केला. कशाचा? नाईक काका घर सोडायला सांगतायत, ते यांना सांगायचं की नाही याचा. यात विचार काय करायचाय? सांगितलंच पाहिजे त्यांना सगळं. मला नाही वाटत आता तरी यांना घराबद्दल काही सांगितलं पाहिजे. पण का? मनीषा, अगं जरा कुठे 4 दिवस चांगले जाऊ देत. आत्ता कुठे यांचं मनासारखं काम सुरू झालंय. खूप आनंदात आहेत ग ते. मला हे सगळं सांगून त्यांचा आनंद हिरावून घ्यायचा नाहीये. मग तू एकटीच सगळं दुःख सहन करत राहणार आहेस का? मनीषा, का कुणाच ठाऊक, पण मला वाटतं काहीतरी होईल आणि हे घर आमच्याकडेच राहील. लक्ष्मी, उगाच स्वप्न बघत राहू नकोस. अगं भाऊजींना कधीतरी हे कळणारच आहे ना, आणि तेव्हा त्यांना त्याचा त्रास होणारच आहे ना. आणि कधीच नाही कळलं तर? अगं कसं शक्य आहे? तोच विचार करते. बघ, ही खूप मोठी गोष्ट आहे. मनीषा, अगं आपण बोलून बोलून गोष्टी मोठ्या करतो. आपण ना याबद्दल बोलूयाच नको. तू वेडी आहेस का? डोक्यावरचं छप्पर जाणं याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते? बघ, मी सांगतेय, तू भाऊजींना हे सगळं सांगून टाक. तू किती दिवस एकटी सगळं टेन्शन घेत राहणार आहेस? अरे वा, उद्या गवार वाटतं. कोणाकडे? आमच्याकडे. छान छान, थोडीशी पाठवून द्या. आणि काय, आज नटसम्राट आले नाहीत वाटतं अजून? नाही अजून. वा, बरंच मोठं 5-6 अंकाचं नाटक चालू दिसतंय आज. बर, चालू दे. लक्ष्मी, तुला असं वाटतं हे कधीच काहीच बोलणार नाहीत म्हणून? त्यापेक्षा तू त्यांना सगळं सांग.
अरे अरे कोण आहे आतमध्ये? ऐकू येत आहे का? कोण आहे कोण? हा? ए बाबा कोण आहे? अरे बाहेर या ना. कोण कोण आहे आतमध्ये? काय झालं ना? अरे कोणीतरी आतमध्ये जाऊन बसलाय, दारच उघडत नाहीये आणि उत्तरही देत नाहीये. असेल कोणीतरी. अरे हो बाबा बरोबर आहे, पण किती वेळ झाला आणि बोलायला तर पाहिजे ना. बरं थांबा मी बघतो. बस. कोणी आहे का आत? अरे कोणी आहे का आत? आहे का कोणी आत? हा मीच बघतो. अरे बाबा कोण आहे? बोला तरी ना. अरे ऐकू येत आहे का मी काय म्हणतो ते? ए अरे काही अडचण आहे का बाबा? अरे कोण आहे आतमध्ये? अरे मगाशी कोणीतरी बोललं काहीतरी, पण नीट काय कळलं नाही मला. मध्यंतरी त्या दामल्यांच्या चाळीमध्ये असाच एक माणूस आतमध्ये गेला आणि हार्ट अटॅक येऊन गेला आणि कोणाला कळलंच नाही. शेवटी दरवाजा तोडावा लागला. रात्रीच्या वेळेला कोणीतरी सोम्या गोम्या घुसला असला तर? पण ही जागा लपवायला एकदम सेफ ना चोराला. काय सांगता येत नाही आजकाल. काय वाटेल ते होऊ शकते ना मुंबईमध्ये. चल आपण सगळ्यांना बोलवूया का?